हॅलो, आवाज येतोय ना आता? दुसऱ्या फेरीचा सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करतो. थोडक्यात आहे, थोडी घाई करायला लागणार आहे मला. थोडक्यातच बोलतो, जास्त नाही. शाहीर म्हणताय, मी फक्त काय बोललो शाहीरला समजतं. मी फणसूचा, माझ्या फणसूवाल्याने हे कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून नवरी इथलीच आहे आणि गावची नवरी फणसूची, तुम्ही वेवळीच म्हणतो. जोडा शोभतोय बोलतात, हे चांगले बोलले शाहीर. हा जोडा आमचा चांगला संसार, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, हा संसार कायम टिकू द्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इस्कानं काढते, कोण काढतोय? इस्कानं कोण काढतो? इस्कानं कोण काढतो? बैल. मी हाय गाय. इस्कानं काय कुठं आहे? कुठं आहे मारतो? कुठं आहे मारतो? हा हा. आता बायको म्हटल्यानंतर मोठी राहायला लागली. जुदम बंधू यांच्याकडून 200 रुपये आणि अनिल भागरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक नाचमंडळ आभारी. ठीक आहे, भेट फक्त मला एवढंच म्हणायचं, मोठी शाहीर भेट लक्षात घ्या. इस्कानं काढतो हे करतो, ठीक आहे. तर प्रार्थना गायली, मी हात घालणार नाही, माझ्या देवीची प्रार्थना गायली, एक नंबर चांगलं. फक्त काय सांगतोय, प्रेम वर भरलं ग तुझं, आता मला भरलं ग तुझं, गद्दारी करू तूच म्हणतो गद्दार मला, अरे गद्दारी करू तूच म्हणतो गद्दार मला, पाखरा आझाद केले तुला, पाखरा आझाद केले. जेव्हा मी आता युट्यूबला आले तर युट्यूबला जाय, मी म्हटलं की भाऊ माझी चूक काढा, मी जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये चूक काढा, यमक वगैरे काय असेल ते चुकीचं. बुवा म्हणतात गणपती कसा येतो, मला माहिती होतं 100% मला समजलं होतं की आमची हा बुवा शाहीर आमची चूक काढणार की गणपती कसा येईल. मी गणपती कसा येईल नाही, त्याच्या पुढचं ऐकलं नाही. काय बोललो होतो की कुणाच्या तरी रूपात येईल, कुणाच्या घरी म्हणजे विकासच्या येळ, लापोरेंच्या येळ, अभिजित सिद्धेच्या येळ, आणि आमच्या कोकणाचा भला कर, एवढंच बोललो होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बुवाने मी हाय बुवांचा पात्र गीतकार म्हणून बुवाला मानतो. कुठलं गीतकार म्हणून बुवाला मानतो, त्या आईचं कारण काय, मला गीतकार म्हणून बुवांचा मी मान सन्मान करतो, मला आवडतो. आईचं जे गाणं त्यांचं आहे, विचार हा किती आहे आता इंद्र काही नाही बरे, गेला आहे ना आपला तो लंबोदर, काढोड करून जाई
आपलं आवडते आवडते आवडत पण होतं हिंदू हे माझे गुरुबंधू पण आहेत आणि माझा मित्र की त्यांनी कार्ड दिली ठीक आहे शब्द विषय काढा आताच कार्ड आम्ही तयार केली चला मी आता म्हणतो बाकीचं काय नाही हिंदुलकरांनी ही कार्ड दिलेली आहे याला आम्ही कार्ड म्हणत नाही तुम्हाला मी कार्ड देऊ शकत नाही कारण गाणं मला आवडलेलं आहे मी सामाजिक प्रबोधन करतो कारण आता वेळ कमी आहे काय म्हणतो आई म्हणते अरे बा काय म्हणतो तो मुलगा म्हणतो माय काय काय आणू यांच्या भाषेत तर ती आई म्हणते बाबा मला काय नको आणू कारण आजकाल 70% तरुण मुलांच्याकडे बाईक आहे शिंगा बाईक नाही झाला सुद्धा गणपती आला बाईक नाही झाला ठीक आहे म्हणून आईला काळजी वाटते ती म्हणते काय म्हणते अरे ऐक माझ्या यज्ञा ऐक माझ्या यज्ञा ऐक माझ्या कावड्या काय म्हणते ऐका आता नीट सांग ऐक तू माझ्या बाबा ऐक सोन्या ऐक जरा काही नको आणू मला तू माझ्या वासरा अरे विलवण करते तुला मी ऐक बाईक न गावाला तू येऊ नको ना अरे भट्टे भारी रस्त्याला चिंता ही वाटे मनाला सांभाळून ये गावाला दुसरं काही नको मला आमचे भजन बंधाचा विषय गुरुमाऊली भजन मंडळ रेडिओ प्रवासी भजन मंडळ मला बोलले बंधाचा विषय निर्मौले महान याच्याकडून 500 एक पारितोषिक आलंय गौरव दिनेश कांबळे याच्याकडून 500 महादेव कडे 500 सुजित कडे याच्याकडून 500 आपण आभार चंद्रशा रुणी आहेत कुमारी सार्थक महेश गिरगावकर दापोली अंगणवाडी नवळवाडी 100 पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे साईदीप आणि दुर्वा तुषार गायकर याच्याकडून 500 पारितोषिक आपण आभारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री संदेश गजानन खांबे आमचे माझे बंधू याच्याकडून 500 पारितोषिक आभारी आहे धन्यवाद आराध्य श्री भागले याच्याकडून 200 पारितोषिक आपण आभारी आहे हो ठीक आहे आता भजनाचा विषय केला माझा नवरा आहे बायकोच्या पुढे काय चालू साऊंड सिस्टम सॉरी मी तुमचा हात जोडून माफी मागतो मगाशी तुमचं नाव राहून गेलं माझा असा 1 नंबर लावला काय बोलले मला बोलतात तू ठीक आहे नमन आपण करू हा भजनाचं बोलले आता माझे रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे हे आहे भजन करतो असं नाही मग करावं भाऊनी भजनाचा फोटो दाखवा ला 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 La more buआ और तुमका धुआ पाचवा कार्यक्रम
मोरे बुवा तुमचा बुवा अरे उर्मिला परेश बुवा तुमच्या नावाची आया हो तुमच्या नमनाची आया हो माझ्या भजनाचा घेतो मी जवळ माझ्या भजनाचा घेतो मी जवळ मी शाहीर आणि नवा पारितोषिक सूर्यकांत महादेव चिपळूण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नागपूरदार आहे. श्री विचरे यांच्याकडून 200 रुपये आणि विचरे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक नागपूरदार शतशा रुपये धन्यवाद. आता गाण्याला आपल्याला होत काय नाही गाण्याला घेऊ शकतो एवढा पण आम्ही करतो मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की माझी कार्ड द्या वन दिली काय हो अगं देशील दुसऱ्या बाईक मागतो तेवढी घ्या तुम्ही पण घ्या जरा जोर करा सगळ्यांनी की कार्ड द्या मला मी बोला चांगलं बोललो होतो बोललो नाही दिलं ठीक आहे बोलतो काय बोलताय या सांगतो मी तुम्हाला काल ग नवीन गवळण हाय ग म्हणतात सांगतो तुम्हाला काल ग आज नवीन गवळण हाय ग अशी सोडायची नाही असं काय ठीक आहे मी गवळण हुशार हाय ग मी गवळण हुशार हाय ग तुझ्या तावडीत गावणार नाही ग गवळण हुशार हाय ग तुझ्या तावडीत गावणार नाही ग तुझ्या सारख्या दिशाला नमन 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 पण आपण घेऊ शकतो असं काय त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक माझ्या रेल्वे भजन गुरु माऊली रेल्वे भजन मॅडम 100 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे संजय गुरु यांच्याकडून साहिल केळकर यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक राजापूर धन्यवाद यांच्याकडून विजयानी कैलासवाडी गोपाळ विजयच्या स्मरणार्थ ठीक आहे एक लाईन तरी मला 1 मिनिटं फक्त आता शास्त्र देतो नाही तर बुवा मध्ये हा काय शास्त्र
सुज्ञानाचा निर्मळ झाला माझा माणूस खरा तुझ्या नावात आहे गवगवा आतुर होती तू भेटशील कवा गाठ पडली तुझ्या शिया गाठ पडली तुझ्या शिया गाड्या मोडून टाकीन खान गाड्या मोडून टाकीन खान गाड्या मोडून टाकीन खान गाड्या मोडून टाकीन आधार घेऊन दुसऱ्यांचा घात केला सपुडा पुढा मारीच मामाला केली सपुड भीक मागितली श्रीतेकडे करून साधूचा साथ करून साधूचा रुपेश पाटील आमचे त्यांच्याकडून 500 रुपये आले धन्यवाद. आता वो काय म्हणतो उके आणि झुके लागलं हो सगळ्या मी तयार करून आली. तुम्हाला काय वाटतं नवीन आहे म्हणजे काय हा वाटलं मला बलवन असेल आज गे ही चालू अरे वाटलं मला बलवन असेल जिंकण्यासाठी कंबर कसे मला म्हणतो इस्काना करतोस हा गाणी गाताना कमरीत झुके अरे हा गाणी गाताना कमरीत झुके आज लांबोरे पडले आज लांबोरे पडले आज लांबोरे पडले आज लांबोरे उत्तराचं मी फक्त सारांश देतो एका वाक्यात कारण वेळ संपलाय मला 2 वेळा चिठ्ठी आलेली आहे. वरचा प्रश्न शेती करताना कमरेला आठही कोणती बांधून तू नवगा घर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या व्हायला तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसाला आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. आता ज्योतिबा शंकर खंडोबा बोलून बोलतायत फक्त शॉर्टकट मध्ये सांगते बोल मला तुमची अट आहे. खंडोबा ज्योतिबा स्कंद पुराण शिवलीला अमृत साक्षीला शंकर खंडोबा आणि काळ भैरव हे एकाच शिव तत्वाचे रूप आहेत. मूळ रूप शंकर आणि दुसरे रूप खंडोबा. तुम्ही आधीच भाग सोडलाय म्हणून शिव तत्वाचे तिसरे आणि उग्र रूप म्हणजे काळ भैरव ना हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या.
स्वरूपाची पार्टिसिपेट आपण आम्हाला टायगर भाऊ आमचे महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र गुरु डॉक्टर सतीश भाऊ आमचे भाऊ यांचा एक लाईन फक्त ते म्हणतात 1001 रुपयाचं माणसं आहे कुलाचं योगदान लाल दिव्याचा गाडी काय करतो काय आणि खरोखर सांगतो दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा एक सेवा करणारा एक माणूस आहे आपला सतीश कळशीकर म्हणून काय म्हणतो आहे खरा तो टायगर गरीबांचा कैवारी गरीबांचा कैवारी सतीश भाऊ पाटील आमचे दादा गोपाल दादा गेले तर शेवटचं एक कोणत्या नाटकाचा लाईन तुम्ही शब्दाचे जादूगर म्हणता मला फक्त एकच उत्तर द्या थोडक्यात जातो जातो सांगतोय शब्दाचं ठिकाण कोणतं त्यांचा आईबाप कोण तो किती महिने गर्भात राहतो बुवा तुम्ही शब्दांचे बिरदावली मिरवता पण हे उत्तर पण लक्षात ठेवा काय असेल ते सांगा दुसऱ्यावर बोल श्री गणपती गजानन महाराज